झाला भक्त तारणा दुष्ट मारणा थैमान घालत असताना आपण सारे देव शांत कसे? नारद मुनी हिरण्यकश्यप किती शक्तिशाली असला तरी या देवांपुढे त्याचा काहीच टिकाव लागणार नाही. नारायण नारायण त्याने तर पृथ्वी सहित मानवाला पाण्यात बुडवण्याचा जंग बांधला आहे. विष्णू देवा हा चांडाल खरोखरच स्वर्गासाठी आलाय की काय? तुम्ही त्याचा समाचार घ्या. मी पृथ्वी वाचवण्यासाठी ना अवतार धारण करतो. ठीक आहे. एकही देवाला सोडू नका. त्या देवेंद्राला माझ्या समोर हजर करा.
माझं शिर दाडा वेगळं करात, पण एक लक्षात ठेवा, जो कोणी माझे शिर दाडा वेगळं करेल याच्या गळ्यात हा तंबोरा, शिवाय हातात चिपड्या, शिवाय गावोगावी भीक मागत फिरावं लागेल. आहे कबूल? नको, तुझा तंबोराही नको आणि ती गावोगावी भीकही नको. नारायण नारायण. अरे मूर्ख, तुझ्याशी बोलण्यात माझ्या हातून देव निसटून गेले, परंतु देवानं कोठेही लपून बसलात तरी नाही पृथ्वी सकट समुद्रात बुडवून ठार मारेन. त्याला था नावाचा हिरण्याक्ष नाही. राक्षसांनो, 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 बोला महाराज. देव कोठे लपून बसले याचा काही ठाव ठिकाणा लागला नाही. चला निघूया आपण. हे देव आणि दानव यांच्यामध्ये त्या नारदाचे प्राण केव्हा जातील काही सांगता येत नाही. आपण पुढे काय काय होते ते पाहत बसूया. महाराज, हे देव कोट्याला पूर्वच आहेत याचा अजून ठाव ठिकाणा लागला नाही, परंतु हे देव कोट्याला लपून बसले तर हे काही देवाला जिवंत होण्याचा नाही. समुद्रात बुडवून ठार मारतो. तुझ्या पापाचा घडा आता भरला आहे. या विश्वाची जननी पृथ्वी माता, तिला तू उडवायला निघालास काय? हे कोण हा मूर्ख प्राणी पृथ्वी बुडवत असताना पृथ्वी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तुझ्या पापाचा घडा आता भरला आहे. या विश्वाची जननी पृथ्वी माता, तिला तू उडवायला निघालास काय? अरे कोण हा मूर्ख प्राणी पृथ्वी बुडवत असताना पृथ्वी वाचवण्याचा प्रयत्न तुझ्या पापाचा घडा आता भरला आहे. या विश्वाची जननी पृथ्वी माता, अरे तिला तू उडवायला निघालास काय? अरे हा तर नाना अवतार धारण करणारा विष्णू आणि लपून बसलेला काही हरकत नाही. आता तुझी माझ्याशी काय आहे? मग कशाला? Thank you.
टाकायचं असेल तर पाताळात जाऊन राहा, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही. हिरण्यकश्यप महाराज की जय, हिरण्यकश्यप महाराज की जय, हिरण्यकश्यप महाराजांचा विजय. घात झाला, घात झाला. अरे मेल्यानं पायच गेला. घात झाला. अरे गेलं आपलं. अरे होय मेला. अरे भात झालाय तर भाजी ठेवणार चुलीवर. मला पाय देतो. अरे मूर्खा, भात भाजी नाही रे, आपल्या हिरण्यकेश्वरांचा घात झाला. होय होय. तरी तुम्हाला दगा मारतो तर पाहता तू राहा, नाही तर तो आपल्याला जीवन सोडणार नाही. कोण म्हणतो असा? तो विष्णू, विष्णू, कुणी घात केला? विष्णूने, कुणी घात केला? त्या विष्णूने आपल्या हिरण्यकेश्वरांचा घात केला. हिरण्यकश्यप महाराज मारले गेले. तुम्हाला दगा मारतोय तर पाहता तू राहा, नाही तर तो आपल्याला जीवन सोडणार नाही. बाबा महाराज, ओ महाराज, तुम्हाला जगावंसं वाटत असेल तर पाताळ जाऊन राहा, नाहीतर तुम्हाला सुद्धा जिवंत ठेवणार नाही महाराज. तुम्हाला माझ्या जीवावर उठला. नाही ना. आम्ही जीवावर नाही. तुम्हाला दगा मारतोय तर पाहता तू राहा, नाहीतर तो विष्णू तुम्हाला जीवन सोडणार नाही. अरे कोण विष्णू? कोण विष्णू? तो नाना होता धारण करणारा विष्णू. तुम्हाला जीवन सोडणार नाही. विष्णू, विष्णू, विष्णू. महाराज, त्या विष्णूला घात केला. तुमच्या आपल्या म्हणजे आपल्या महाराजांना, तुमच्या धाकट्या भावाला त्यानं यम सदनास पाठवलं महाराज. तुम्हाला दगडाचं वाटत असेल तर पाहता तू राहा, नाहीतर सांगतोय ते खरं. हो महाराज, पाहता जाऊया. यानं सांगितलं महाराज घात झाला म्हणून. कोण होतो सोड? कोण होत? मी होतो सोबत महाराजांचा. त्याच्याशी लढताना त्याचा घात झाला आणि तू माघारी परत आला. कशासाठी? कुणासाठी? अरे काय वाटलं तुला? हिरण्यकश्यप तुला बक्षीस देईल, तुला सत्कार करेल. कशासाठी? कशासाठी? पुष्पगुच्छ घे. कशासाठी आलास? कशासाठी? हो तलवारीने याचं साखता ध्यान. अरे चांडाळा, ते दोन दोन हात केले असते, त्याच्याशी लढला असतात. आज इतिहास तुझं नाव सुवर्ण अक्षरानं कोरलं गेलं असतं. भित्र्या भागूभाई सारखा लढताना युद्धातून पळून आलाय. काय म्हणायचं याला? जखमी घोडा, लंगडा घोडा, काही नाही कामात. अरे कशासाठी आलास? कशासाठी आलोस? तुला बोलवत नाही काय? अरे तुझी काय वाचा गेली की काय? आला कशा इथे? ही वरती जायला तू चालता हो म्हणून. तुम्हाला भवधारा तीर्थी पडला पहाडासारखा.
आनंदाची वर्दी द्यावी तसा इथे सांगण्यासाठी आला. होय त्याला घालून दे इथून. महाराज ह्याच्या दोन आधीचा झालं का तूच जाऊ त्याला गेला. विष्णू 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 कधी एकदा माझ्या हाती सापडेल. अहो महाराज तो विष्णू तुम्हाला धमकी देतो त्या पण पोकळ आणि तुम्ही घाबरता. अहो महाराज मला सांगा त्या विष्णूची गटली उचलून करा 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 टाकली तर तुमचं नाव नाही सांगणार. हे कोणाचं नाही काम नाही, मग हे माझ्यासारख्या वीराचं काम आहे. महाराज तुम्ही फक्त मला सांगा नाही त्या विष्णूला असं पिळगटून 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 त्याला आपटून माझं गावाचा राड्या नाही मी. तिला चार हाडायचे असलं शिल्लक. हे काम आपल्यासारख्या मूर्खाचं नाही. मग मूर्ख कुठचा. त्या विष्णूचं प्रस्त ह्या त्रिभुवनात फार माजलंय. हो पण तो विष्णू आता कवाच कोणाला गेलाय. कोण वाटला तुला विष्णू? आपल्या गावातला विष्णू ना. अरे काटवडीचा विष्णू. हो विष्णू ना. अरे मूर्ख अवतार धारण करून या जगातील या त्रिभुवनातील राक्षस कोणावर घाव घातला. ओ विष्णू आता थोबाड बंद ठेवायचं. त्या विष्णूचं नळनट कसा करायचा याची आयडिया शोधतोय मी आणि ती आता माझ्या डोक्यात शिजते. शिजू दे. अरे रड्या महाराजांच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. महाराज चुलीवर बसलेला बरोबर बरोबर. अरे मूर्ख काय? त्या विष्णूचा नळनट कसा करायचा याची आयडिया माझ्या डोक्यात शिजते. मी काय सांगतो तेवढं नीट लक्षात ठेवायचं. सांगा महाराज. त्या विष्णूचा तर नळनट केलाच पाहिजे. या त्रिभुवनात हे काही प्राणी त्याचं नाव घेण्यासाठी त्याचे यज्ञ होम हवन करण्यासाठी जिवंत ठेवायचं नाही. महाराज. आणि असा त्रिभुवनात देश होणार आपल्या पहिल्यांदा आपल्या राज्यात कोणी या विष्णूचं नाव घ्यायचं नाही. यज्ञ होम हवन बंद. बांधा आज पहिल्यांदा हे साधू संत हा गो ब्राह्मण हा ज्यांना दौंडी पिठवून सांगा. काय पेटवा. मी काय सांगतो ते नीट ऐका. सांगा महाराज. त्या विष्णूचं नाव कुणीही घ्यायचं नाही. नाही यज्ञ होम हवन बंद. बंद समजलं का रे? दौंडी पिठवायची. होय महाराज. त्याचा नायनाट कसा करायचा याची योजना मी तयार करणार तुम्ही तयार करणार. तुम्हाला आणि मी त्याच्यासाठी आजपासून तयारीला लागणार आहे. लागा अशी महाराज कोणती तयारी करणार तुम्ही? ती तुला करायची. या जगाचा निर्माता या विश्वाचा निर्माता ब्रह्मदेव या सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव त्याची आराधना करून या समस्त देव जातीला नामचिंत करून या त्रिभुवनावरची दैत्य कुळाचा घेणार. हो पण महाराज त्या देवांना मारायला त्या ब्रह्मदेवाला कशाला प्रसन्न कुणी घालावं. तुम्ही मला हुकूम सोडा नाही त्या विष्णूला. तुमचा थोबाड बंद ठेव. विष्णूचा नायनाट करण्यासाठी मी आज राज्यातून बाहेर पडणार आहे. आज निघालो निघणार आहे. जावा. मी येऊ का नको. नाहीये. मी ब्रह्मदेवाची आराधना करणार. जोपर्यंत ब्रह्मदेव मला प्रसन्न होत नाही तोपर्यंत मी राज्यात पाऊल ठेवणार नाही. ही माझी प्रतिज्ञा आहे असं समजा. हा ठीक आहे. आणि जोपर्यंत मी राज्यात परत येत नाही हा तोपर्यंत राज्याची जबाबदारी तुमच्यावर. आमच्या चौकांवर महाराज. ठीक आहे महाराज काळजीच करू नका. राज्यातून रोज फेरफटका मारायचा. मी सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्री कुठल्याही प्रजाजनांची तक्रार येणार नाही. येणारच नाही. शाबास. हा बरं आमच्या राणी सरकारची काही खबर बात असेल तर निघण्यापूर्वी मला सांगायची येऊ. अहो महाराज निघण्यापूर्वी कशाला निघण्याच्या अगोदरच सांगतो. काय रे? अरे काय रे म्हणजे तुला माहित नाही. मला कुठं माहिती मी आलो उशिरा. अरे तू कायमचाच उशिरा येतो. अरे सांगतो ये इकडे ये. सांगतो ये. अरे मी तिकडे होतो. बोल. अरे
खाणं काय ऐकतोस? अरे सांगतोस ऐकतो. अरे गेले मी तोंडा सांगणार. तू सांग ना. अरे सांगतो इकडे. यंदा ना आपल्या ना महाराजांचं पेढे. अरे तुला झालं काय? अरे हसतोस काय? पेढ म्हणजे या वयात या वयात म्हणजे काय म्हातारा आहे? काय काय फसवून चाललं? काय महाराज पुसून नाही महाराज हा तुमच्याकडे यंदा पेढे आपल्या राज्याला वारस मिळणार. म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. आनंदाची गोष्ट आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. संपूर्ण प्रजाजनाला दौंडी पटवून सांगा आमच्या राज्याला नवा वारस येणार. झालंच पाहिजे. हो महाराज संपूर्ण प्रजाजनाला हत्तीवरून साखर वाटा. काय बोलता महाराज? हत्तीवर साखर वाटू? अहो तो हत्ती केवढा मी केवढा हा? अहो त्या हत्तीवर साखर वाटा मी जर खाली मानव पडलो तर माझी मान मोडल. अरे मूर्ख झाला तू. हा मग ही आनंदाची बातमी प्रत्येक प्रजाजनाला कळली कळली पाहिजे. पाहिजे. बरोबर ठीक आहे. जाताना मी राणे सरकारला भेटून जाईलच. जावा शेवटचं का? शेवटचं? जावा महाराज. आणि माझी निघण्याची तयारी करा. करतो महाराज. तिकडे ये. महाराजांची निघण्याची तयारी काय माहितीये? गटली मोठली चिंदी चोला लुगडं फडक मडक एका गाठल्यात नाही पिशवी मोठा झोला घे. महाराज निघालीत ना माहितीये ना? झोला घे. त्या झोल्यात भर आणि राज दरबारात ठेव. महाराज येतील आणि घेऊन जातील. अरे पण लुगडी कशाला? आता गरमी आहे मधनं पाऊस आहे हा माहितीये ना? दम लागला तर एका झाडाखाली खाली टाकतील लुगडं पडतं ते आराम करतील. असं म्हणतो. हा मग जातो. जाशील ना? जातो. बरं जा आधी. अरे जाऊ देत नाही. अरे ती काळी मांजर आडवी आपण शकून झाला. अरे ही काली मांजर. हो. अरे इकडे ये. ही काली मांजर ना ही काली मांजर गरोदर आहे. गरुडर मग ती तुला कशी माहिती? अरे मला कशी माहिती आहे? तो नित्या जोगले माहिती आहे? नित्या जोगले तो सारखा असतो बोटकेवाड. अरे तो मला सकाळी येताना बोलला. काय बोलला? ही काली मांजर गरोदर आहे. ही काली मांजर आडवी केलेली चांगली असते. अरे पण हे त्याला कसं काय माहिती? अरे कसं काय मजा आला? तो त्यातलाच ना. अरे म्हणजे कुत्री गुरा ढोरा काय मांजर काय असते गरुडर त्याला समजतात. तो त्यातलाच. मग चांगला आहे ना? चांगलं काय? अगदी पत्रिकेत बघायला नको असं चांगलं. मग बरं झालं. महाराज जात आहेत ना अपशकू नको. बरं मी सांगेन पण इथं पुढे आज नाही गेला काय नाही. जाऊ दे मग दे. बरं मंडळी आमचं महाराज हिरण्यकश्यप निघालेले ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घ्यायला. अहो तो ब्रह्मदेव ज्यांना कधी प्रसन्न होईल झाला तर बरं नाही झाला तर आम्ही खायचं काय आमच्या पोटा पाण्याचं काय. म्हणून मी काय म्हणतो महाराजांकडे जातो आणि जरा अंगावर पैसे मागून घेतो. देतायत काय बघतो नाही द्याला तर असंच राहतो. महाराज हॅलो. काय घाबरता का? मी काय तुम्हाला करीत नाही. मी फक्त तुमच्या पाया पडतोय. अरे वा चांगली बुद्धी झाली तुला. होय महाराज आज चांगली बुद्धी झाली. बरोबर राहतो. बरं महाराज तुम्ही कुठं निघालो? अरे मूर्खा मगापासून काय सांगितलं मी? काय सांगितलं मला माहिती आहे. बघ मी काय म्हणतोय तो ब्रह्मदेव तुम्हाला वर देतोय का तुम्हाला वर घेतोय? अरे चोंडा माझ्या तपश्चर्याची तुला शंका? तपश्चर्याबद्दल शंका नाही. मी काय म्हणतो तुम्ही जातील परत येतील आलो तर परत नाही आलो तर पोटा पाण्याचं काय. म्हणून मी मी दर महिन्याला पगार कशासाठी देतो? पोटा पाण्याला. या महिन्याचा पगार झाला की नाही? झाला. बघ चिंता कसली करतो? अहो चिंता म्हणजे आज 26 तारीख आली.
पगार संपला. हा. म्हणून मी काय म्हणतो, मला जरा अंगावर पैसे मागून अंगावर पैसे द्या, म्हणजे तुम्ही परत येईपर्यंत मला परतील असं मी म्हणतोय. मला पैसे देतील काय देतील सांग. पगार झालाय चला, तरी पण अंगावर पैसे हवेच आहे. तो संपला म्हणून अंगावर पैसे घेतोय. संपला म्हणून, नाही तर घेतला नसला. मग तर दिलेच पाहिजे. तुमचं मी फेडी हलवले, फेडी पैसे, पण जर आता अंगावर पैसे, आता मला पैशाची गरज आहे. बरं ती थोडी चावी आहे ना. नको, तिला कोणीही हात लावायचा नाही. काय लावते? बरं तुम्ही द्या पैसे द्या, मग पुढचा पुढे बघ. मी पैसे द्या, पुढे थांबू कुठे? इथंच थांब, इथं थांबू. अंगावर घेऊन येतो. या थांबतो इथं. पगार संपला. पैसे पडले, पैसे पडले. तर मेल्या तुला दिसणार नाही. अरे कालूक जरा जास्त आहे, तुला दिसायचं नाही. तुला हवंय कुणी दिले? तुला हवंय काय सांग. पण कुणी दिले? तुला हवंय काय सांग. हवंय म्हणून विचार. अरे कोणी माझ्या आपल्या महाराजाने दिले. मग महाराज देतायत पैसे. अरे देतायत. अरे महाराजांना मी नुसता शब्द टाकला, महाराजाने विचारला नाही. बाजाड्या तुला किती पैसे हवे? किती दिले? मी सांगितलं 50,000 द्या. 50,000? त्यांनी मला 51,000 दिला. एवढं खुश आहे महाराज, एवढा आपल्या दोघांवर खुश आहे. अरे वा. अरे नाही तर म्हणशील एकट्यान खल्लोस, मला विचारलंच नाही असं परत म्हणशील. तुला हवंय? तुझी राहिलेली कामं मी पुरी करतो. मी दाखवून घेऊन येतो. टाकतो कुठे? अरे पैसे घेतो. अरे जा पैसे आणा, पण कसा करशील? कसं म्हणजे? जरा ऐकतीच जा, जरा दाबायचा. आणि गेल्यावर महाराजांच्या पहिला आधी पाया पड असं म्हणतो. मग तरच पैसे देतात. जातो मी. जाऊ जा. वा पैसे द्या. आकडे बिकडे आली काय? अरे नमस्कार असा करतात? अरे असा नमस्कार काय तुझ्या बापसा केला होता? आणि महाराज पाय आहेत ना? नाही साला, तुला बरोबर आता महाराज झुकवते. महाराजांच्या चरणी नमस्कार. अरे वा, तुला ही चांगली बुद्धी झाली. होणारच महाराज. तुम्ही निघालात ना मग ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घ्यायला. तुला काही शंका? शंका नाही महाराज. अहो तो ब्रह्मदेव तुम्हाला कधी प्रसन्न होईल म्हणजे अहो तुम्ही त्या ब्रह्मदेवाची आराधना करणार, तो ब्रह्मदेव कधी येणार, तुम्हाला प्रसन्न होणार, तोपर्यंत तुम्ही तिकडेच राहणार. म्हणून म्हणतो महाराज जरा आमच्या पोटा पाण्याकडे बघा. पोटा पाण्यासाठी दर महिन्याला पगार देतो की नाही? या महिन्याचा पगार झाला की नाही? अहो झाला, मग चिंता कशी करतो? संपला. म्हटलं तुम्ही येईपर्यंत आम्ही काय खायचं, आमच्याकडे येणारे पाहुणे त्यांना काय द्यायचं, म्हणून म्हटलं जरा अंगावर पैसे द्या. म्हणजे तुलाही अंगावर पैसे हवे? द्या, भरपूर द्या, भरपूर द्या. अहो तुमची मी फेडी तुम्ही आल्यावर. महाराज जरा कोऱ्या कोऱ्या नोटा द्या, चिल्लर अजिबात नको. अहो चिल्लरचा आवाज जर का बायकून ऐकला तर सगळे पैसे काढून घे. म्हणून म्हणतो जरा कोऱ्या कोऱ्या नोटा द्या. म्हणजे तिजोरी उघडली पाहिजे. उघडा 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 लवकर महाराज. खूप झाला उघडा उघडा. आपल्याला पैसे द्या महाराज. पैसे पण हो, अरे पैसे वाऱ्यावर उडतात दिसतात. अरे उडताय कुठं? असे
राजसेवक हो हिरण्या, काय आलो मूर्खाची जरा इतकी बडबड बंद करा. आता नको पैसे मी चांगल्या कामासाठी जातोय. पैसे नको आता. पैसे मला जमताय माझी निघण्याची तयारी झाली. पण घ्यावा महाराज निघायची तयारी झाली नाही अर्धवट झाले. अर्ध महाराज मी काय म्हणतो तुम्ही घोड्यावरनं जाणार का मी तुम्हाला पायी पायी सोडायला येऊ तिकडे अरे ये जाड्या काय काय मूर्खासारखा काय बोलतोस? काय म्हणता का अरे महाराज घोड्यावरनं जातील नाहीतर एखाद्या गाडवावर बसून मसनात का जाणार? माझ्या जीवावर तुला काय? कोणत्या कारणास्तव कोणता जप करतायस? ब्रह्मदेवा, त्या आपल्या अभागी भक्ताला या जगावरती या त्रिभुवनावरती राज्य करण्याची इच्छा आहे आणि यासाठी आपल्याकडून मला अमरत्व मिळावं हीच माझी इच्छा आहे. हिरण्यकश्यप जन्म मृत्यू हा निसर्गाचा नियम आहे. जो जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित आहे. तेव्हा अमरत्वाचे वरदान सोडून तू कोणतेही वर माग, मी देण्यास तयार आहे. ब्रह्मदेवा, खरोखरच अमरत्व देता येत नसेल तरी आपल्या अभागी भक्ताला असं वरदान द्या. या त्रिभुवनातील देव, दानव, मानव, पशु, पक्षी यांच्यापासून दिवसा रात्री घरात किंवा घराबाहेर आकाशात किंवा पाताळात कोणत्याही शस्त्रानं कोणत्याही अस्त्रानं मला मृत्यू येणार नाही असे मला वरदान द्या. ब्रह्मदेवा, आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करा. तथास्तु, तुझी इच्छा पूर्ण होईल. ब्रह्मदेवा, तू तर म्हणाला समरत्व देता येत नाही, पण मी काय मागितलंय? या जगावरती राज्य करण्यासाठी देव, दानव, मानव, पशु, पक्षी यांच्यापासून रात्री दिवसा घरात किंवा घराबाहेर आकाशात किंवा पाताळात कोणत्याही शस्त्रानं कोणत्याही अस्त्रानं मला मृत्यू येणार नाही असं वरदान मागितलं. जगाच्या निर्मात्या, तू तथाच म्हणलास. आता याशिवाय अमरत्व तर काय असते? ब्रह्मदेवा, तू भस्रास मला अमरत्व बहाल केलंयस. आता समस्त देव जातीला नो अवतार धारण करणाऱ्या विष्णूला जोपर्यंत मी नेस्तनाभूत करत नाही, जोपर्यंत राक्षस कुळाचा झेंडा या त्रिभुवनावरती लावत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. विष्णू, संभोळ विष्णू.
स्वर्ग वाचवा. देवेंद्र तुम्ही घाबरू नका. आपण त्याची दोघांनी 2 हात करू, त्याला यम सदनात पाठवू. वार देवान आजपर्यंत तुमचं मह सहन केला, माझ्या राक्षस कुळावर घाव घातला. आता तुम्हाला कदापि सोडणार नाही. विष्णू, माझ्या राक्षस कुळावर घाव घालून तो आपला मृत्यूला मध्ये गेलाय. आता तुझी गाठ या हिरण्यकश्यप मुकाट्याने येतो माघारी जा आणि आपल्या राज्यात जाऊन आनंदात राहा. माघारी या जर देवांच्या वाटेला गेला तर तुला कधी जीवन वाटायला नाही. तुझ्या देवाच्या छातडावर पाय घेऊन समस्त देव जातीला नामचित करून या त्रैलोक्यात दैत्यांची सत्ता स्थापन करणारा मला कोण रोखतो तेच पाहतो मी. देवेंद्र, देवांचा राजा इंद्र, चला एकाही देवाला सोडायचा नाही. अरे आधी खोकला उठतो आधी त्याला दे भरपूर. अरे बाबा लग्न न होय. आमचं महाराज माहिती ना हिरण्यकश्यप त्यांना पुत्र रत्नाचा लाभ झालाय. तुला वाटलं काय लागा नाही? सध्या पिढे संपले आता साखरच वाटतो. संपले म्हणून साखर वाटतोय. साखर अरे हवी आहे काय? चला चला बाबा तुला माहिती माहिती काय नाही ना बघ पैसा घ्या घ्या. अरे बाबा लवकर ये लवकर ये. अहो काय काय हे काय ना पडलो इथे काय म्हणजे काय तुला काम करायला नको मला पुढं करणार. हो सांगितलं काय सर्वांना. सांगितलं आपल्या महाराजांना पुत्र रत्नाचा लाभ झाला आहे. मग आपल्या प्रजेला आपल्या संपूर्ण राज्याला वारस झालेला आहे. बरोबर बरोबर त्याचं नाव आणि याचं नाव. अहो मंडळी आमच्या महाराजांना पुत्र रत्नाचा लाभ झालेला आहे. बघतात बघ कसं ते. त्यामुळे त्या मुलाचं नाव आम्ही प्रल्हाद ठेवलेलं आहे. बरोबर आहे बरोबर. आता आता काय महाराज येतील तेव्हा त्याला सांगायचं आपल्याला तोपर्यंत आपला पहारा व्यवस्थित ठेवायला हवा. हिरण्यकश्यप महाराज की जय. हिरण्यकश्यप महाराजांचा तुझा जय जयकार विजय राहू दे. मुद्द्याचा बोला. मुद्द्याचं काय म्हणजे
तुम्ही सांगितल्याप्रमाणे नको म्हणतोस मला काय महाराज रडतायत वाटतं, डोळ्यात पांढरं पांढरं अश्रू यावं. आता शेंबूड आहे डोळे महाराज पांढरं या पांढरं. शेवट काय महाराज आम्ही एवढ्या दिवसांनी राजवाड्यात आलो, एवढे कामगिरी फत्ते केली, समस्त देवजातीवर हा विजय मिळवला. अरे वा काय काय महाराज या आमच्या आनंदाची साधी तुम्हाला खबर वाट नाही. आम्ही राजवाड्यात बसतो याची साधी खबर वाट नाही. तुम्ही आपल्या आनंदात मजबूत ब्रह्मदेव प्रसन्न झाला. त्याचसाठी केला होता ना अट्टहास. काय म्हणताय काय वरदान दिलं की नाही आपल्याला? प्रसन्न झाला एकही देव, दानव, हा मानव, पशु पक्षी मला कोणीही मारू शकणार नाही असं अमरत्वाचं वरदान मिळालंय. वा 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 बरं झालं महाराज. आता त्या विष्णूला आता सोडायचं नाही महाराज. मला तुम्हाला सांगितलेली कामगिरीचं काय झालं? काय झालं म्हणजे हे बघा 50 किलो साखर होती, वाटू वाटू 25 किलो संपवली. आता हे 4 दाणे राहिले तर मी खातो. अरे मूर्खानो, आम्ही राजवाड्यात परत येईपर्यंत, राज्यात परत येईपर्यंत राज्यातून फेरफटका मारायला सांगतो. महाराज जगाच्या प्रजेच्या कल्याणासाठी या योजना तुम्हाला सांगितल्या होत्या. काय काय केलं? तुम्ही सांगितल्याबरोबर आम्ही सगळी कामे पार पाडली. काय काय योजना राबवल्या? तुम्ही सांगा मग मी तुम्हाला उत्तर सांगतो. योजना बोला गोर गरिबांना घरं द्यायची होती. दिली कोणाला? नित्या जोगले याला पहिलं घर दिलं का तो सारखा वरतोडला असतो म्हणून त्याला मी पहिलं घर दिलं. पण तो साला हुशार निघाला. त्या आधी काय केलं असेल, घर बघितला, खोल्या बिल्या अगदी चांगला आहे, पण त्यानं आधी घराला शिडी लावला. तो आधी पहिला वाशावर चढला वरनं नाल्यावर. अरे मेल्या घराचा वासा मोडका म्हणून त्याला मी घर दिलं नाही महाराज. आता पुढचं बोला. गोर गरिबांना आरोग्याच्या योजना सांगितल्या होत्या. फुकट हॉस्पिटलमध्ये इलाज करा. कुणाला दिला फायदा याचा? माझ्या सासऱ्याला दिलेला. हा ह्याच्या सासऱ्या कावीन झाली होती, पण त्याला मी सांगितलं कावीन झाले पण जरा बाकी काय औषध चालू ठेवू नको, फक्त हा एवढी जरा घे. गावठी गावठी. हा गोर गरिबांना दुभत्या गाई वाटण्यासाठी सांगितलं. अहो दुभत्या गाई मी 5-5 लिटर वर दुभत्या गाई वाटल्या. कोणाला? माझ्या घरात. अरे मूर्खानो, काय या सगळ्या योजनांचा स्वतःसाठी फायदा केला. मग आमची प्रजा काय म्हणणार आमच्याबद्दल? प्रजा काय म्हणते आमच्याबद्दल? आमची प्रजा आमच्याबद्दल काय म्हणते? थांबा ए अरे आपली प्रजा ही सारी आपली प्रजा आपल्या महाराजांबद्दल काय म्हणते सांगू? अरे सांगू म्हणजे हो महाराज, हा हो सकाळचीच गमत सांगतो. आम्ही राजातून फेरफटका मारत होतो त्या नाक्यावर. पूजा सत्यनारायण पूजा इथं सांग ह्या मंदिरात. मंदिरात पूजा होती तिथं. हा पण बाजूला तिथं नाक्यावर हा एक प्रजाजन 2-3 जण होते महाराज. चांगला म्हणत होते ना? हो, चांगलंच म्हणत होते. आमच्या महाराज म्हणजे चांगलं म्हणत ते. हो आमचे महाराज म्हणजे नालायक म्हातारा. हो, काय म्हणले? नालायक म्हातारा. हे चांगलं म्हणले? चांगलं बोलले. काय चांगलं आहे? चांगलं बोलले. काय चांगलं बोलले? नालायक अरे म्हातारा. मूर्खानो, या योजना स्वतःसाठी राबवल्यात तर प्रजाजन तुमची काय पूजा करेल? थांबा मला सांगतो थांबा. काय सांगतो? जरा शांत हो. इकडे ये. काय? तुला सांगता येते महाराजांना? अरे नालायक म्हातारा म्हणाले अरे ना. नालायक म्हातारा बोलले. मग बोलले ना. पण त्या शब्दाचा अर्थ तुला माहिती आहे? काय शब्दाचा अर्थ? अहो महाराज ते नालायक चांगल्या अर्थान बोलले. म्हणजे नालायक चांगलं? त्या शब्दाचा अर्थ कसा आहे माहिती आहे महाराज? महाराज ना म्हणजे नामवंत, हा? ला म्हणजे लाभदायक, य म्हणजे यशवंत आणि क म्हणजे आमचे महाराज कर्तृत्ववान. आमचे महाराज कर्तृत्ववान असं आपली प्रजा आपल्याबद्दल बोलली. हे, आणि म्हातारा म्हणाली की
नालायक तू ऐकून काय करतो मारा लाच मारा दे ह्याची लाच मारा याला सांगता येत नाही काही नाही हा? म्हातारा म्हणाले का नाही म्हातारा म्हणाले का नाही बोल. म्हातारा म्हणाले का नाही बोलले. म्हातारा म्हणाले गुरुवा याचे गुरुवा गुरुवा तुला माहितीये म्हातारा बोलले पण ते महाराज चांगल्या अर्थात बोलले काय माहितीये सांगू 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 काय सांगा अरे बोल चंडू अहो होय तो आकाशात असतो तो तारा आकाशात असतो तो एवढा तारा एवढा आणि याचा संबंध काय अरे संबंध हाय म्हणून ते बोलले ना आकाशात असतो तो तारा एवढा आणि आमचे महाराज म्हणजे म्हणजे मोठा तारा मोठा तारा महाराज अशी आपली प्रजा आपल्याबद्दल असा अर्थ आहे त्याचा मग कसा अर्थ आहे? लाभवंत लाभदायक यशवंत बरोबर. कर्तृत्व महान असं महाराज बोलले महाराज काय मी आता उद्यापासून म्हणणार काय म्हणणार काय म्हणणार आमचे महाराज म्हणजे नालायक म्हातारा करतो का त्याचा अर्थ करतो माहिती अर्थ अरे मीच म्हणून सांगितला महाराजांना अर्थ काही तो उभा दुसरी तुमच्यावर जबाबदारी दिली होती कुठे 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 आमच्या महाराणी सरकारांची त्यांची व्यवस्था काय हो महाराज थांब हे या गडबडीत सगळं विसरूनच गेले महाराज आनंदी आवाज बंद. अहो, आनंद झालाय कसं महाराज माझ्या आनंदापेक्षा मोठा आनंद नाही हो, त्यापेक्षा आम्ही मोठा- संपूर्ण देव सेनेवर विजय मिळवला त्यापेक्षा दुसरा आनंद नाही मोठाच आहे मोठा महाराज आमचा आनंद तुम्हाला झाला पण आमचा आनंद त्याच्यापेक्षा मोठा हो तुम्हाला पुत्ररत्नाचा लाभ झालेला आहे आपल्या राज्याला वारस आलेला मग आहे ही आनंदाची गोष्ट आहे बरं आहे ना ही आनंदाची गोष्ट आहे चला चला आधी मला त्याचा मुखचंद्र पाहू तर निघाला त्याला कुठे त्याला कुठे अरे नालायका आम्हाला तो वारस झालाय राज्याला वारस आहे हा. आम्हाला चिरंजीव झालाय हो, महाराज. त्याचा मुखचंद्र पाहू द्या तो मुखचंद्र काय हित आहे मग तो काय हित आहे काय मग कुठं आहे महाराज असं काय करता हो राणी सरकारांच्या सांगण्यावरूनच हो आपल्या वारसाला चांगले संस्कार व्हावेत म्हणून त्याला आम्ही ऋषींच्या आश्रमात ठेवलेला आहे अरे मूर्खानो ऋषी मुनी साधू संत हे देवांचे भक्त होय त्यांना देवाशिवाय कोणी चांगला दिसत नाही माझा हुकूम काय होता कोणी देवाधिकाचं हा महाराज हे सगळं सांगितलं आहे त्या ऋषीला सांगितलं आहे अरे चांडाळानो हे ऋषी कधीच ऐकणार नाही पहिल्यांदा आधी हो, आम्ही दम दिलेला आहे तसा अहो माझं राज्य काय ओस पडलंय का राजवाडा ओस पडलाय नाही ओस नाही पडलेला चला पहिल्यांदा आधी चला महाराज आला त्याचा आराम दे. जा त्या ऋषीच्या आश्रमात तुम्ही आराम त्या ऋषीला पण घेऊन ये आणि त्या मुलाला पण घेऊन ये त्या प्रल्हाद महाराज, तुमच्या मुलाचं नाव काय माहिती आहे आम्ही घेऊन ये. काय ठेवलंय प्रल्हाद कुणाचं डोकं हे आमचंच राणी सरकारांचं पण मूर्खानो जे करायला नको ते तुम्ही केलात फार थोडं आनंद कृष्ण दामोदर काय सांगितलं होतं साधू तुला कुठं कुठं शोधू देवनारायण नाही 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 ही दोस्ती तुटायची नाही ही दोस्ती तुटायची नाही 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 दोस्ती स्वामी तुम्ही आलात नमस्कार करते बाळा नमस्कार कर हे तुझे पिताश्री प्रणाम पिताश्री हे तुझे पप्पा बाबा 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 शेवट भावा नाही येत तू भावा नाही भावा आज काय खेळायला येणार नाही उद्या बघू आपण शेवट इकडे या तुम्ही काय मला मूर्ख समजला तुमचे कान ठिकाणावर आहे नाही म्हणतोय हे साधू
यांच्या सान्निध्यात हे वाटले. तुम्ही काय मला मूर्ख समजलात? होय नाही 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 नाही. हे शिकवलं ह्या साधू. आता तुम्हीच विचार त्या मुलाला. ए साधू, बोला महाराज. माझा हुकूम तुझ्या कानात शिरला नाही? शिरला नाही? काय बोलता ह्याच्या कानात कसा शिरेल? हे तर तुम्हाला कान कुणाचे दिसतंय? अहो ह्याचं केस केवढं मोठं, ह्याचं कान तुम्हाला दिसतायत काय? अरे मूर्ख, काय मी दौडी पेटवायला सांगितली, याच्यापर्यंत पोहोचली नाही. कुठल्याही देवाधिकाचं नाव घ्यायचं नाही, यज्ञ होम हवन करायचं नाही. आणि तो काय माझ्या चिरंजीवाला शिकवतो? महाराज, तो काय म्हणतोय? तुझे डोळे ठिकाणावर आहे, कान ठिकाणावर आहे, तरी तुला कळत नाही? महाराज तुम्ही त्या मुलालाच विचारा काय शिकवलं त्या साधून. अरे ह्या नालायकानं, ह्या नालायक जे शिकवणार तेच म्हणणार ना. बरोबर बरोबर म्हणा बरोबर. मुलालाच विचारा महाराज. मुलं दीपक, हा तुझा गुरुजी होय. काय शिकवतो तुला? दिव्या दिव्या दीप सकाळ, दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला देवापाशी, उजेड पडला विष्णूपाशी. बाबा इकडे इकडे इकडे. ए अरे दाबून दे. बाबा ऐकते येईल. आजपासून असं काय म्हणू नको. आजपासून आम्ही सांगू तेच म्हणायचं. तुझ्या गुरुजीनं शिकवलेलं आजपासून विसरून जायचं. हा आज काय म्हणायचं? असं म्हणायचं. हाजोड हाजोड. दिव्या दिव्या दीप सकाळ, दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला तुळशीपाशी, उजेड पडला बापसापाशी. असं म्हणायचं आजपासून. ह्याचं नाव घ्यायचं नाही. अरे हे तर कोणतं? त्या विष्णूचं त्याचं नाव घ्यायचं नाही. देवनारायण अरे बाबा देवाचं नाव घेऊ नको. अरे चंड, ही त्याची चूक आहे का? ही तुमची चूक आहे. पाहिजे नाही महाराज, याची चूक आहे. अरे साधू तुझं करू काय गुदू गुदू. महाराज ही नाही काय करणार? त्याला काय शिकवतो? नारायण नारायण म्हणतो. तू काय त्याच्या म्हणणं भजव होतो? स्वामी देवाधिकांचा एवढं लाग बरं नाही. देवाधिकांचा साधू संतांचा जन्म जगाच्या कल्याणाचा झालाय. अगं चांडाळी, काय करणार हे साधू संत आमचं कल्याण? काय कोण चांडाले म्हणतो? ओ महाराज अगोदर ती घाबरले. माझा पळण्यासारखा भाऊ त्या देवाने मारला कोणाच्या कल्याणासाठी? तुझे कान फुटलेत की डोळे गेलेत? काय शिकवतो तो? अरे साधू आता जा इथून, नाही तर तुझं काही गुदुगुद चाल. अरे साधू तुम्हाला हवाय. याला चांडाला राज्यातून हाकलून द्या. राजा रे त्याला घेऊन जा. वेशीपर्यंत आणि सोडून ये तिकडं. तोंड कांदत हो तिथे. देवनारायण इकडे ये. देवनारायण. आय आय मला चावला चावला. हो महाराज, मी काय म्हणतो, हा ती तुमचाच वर्ग आहे काय? या गावचा नाऱ्या, हा अहो त्याची बायको, त्या नाऱ्याचं पण एवढं नाव नसेल तेवढं हा त्या नारायण नारायण म्हणत असतो. तुझं तोंड पहिल्यांदा बंद कर. देवनारायण. जानकी. त्या साधून ह्या पोराला पूर्ण बिघडवून टाकलंय. बिघडवून टाकलं. त्यानं जे काही शिकवलंय, हा. ह्याच्या देवाचं नाव ह्याच्या डोक्यात तोंडात घुसवलंय, हा. ते सगळं काढून टाका. मग तोंडात काय त्याच्या हात घालू? अरे मूर्ख, काय त्याला समजावून सांगा. काय देवाचं नाव घ्यायचं नाही, मला बिलकुल पसंत नाही, मला आवडणार नाही. तो माझ्या घरातला कुलदीपक असला तरीही तरी हो. त्याच्या मुखातनं देवाचं नाव काढून टाका. हा मग तोंडात हात घालू? अरे यार. महाराज अरे यार छट. त्याच्या तोंडातून नाव काढायचं म्हटलं, हा. काही प्रयत्न केलेले. त्याला भीती दाखवा, भीती. भीती दाखव. भीती दाखव म्हणताव. दाखवतो बावा. बुवाला. तिला गावावर बोला. मी सांगतो ते मूर्ख बरं करू का? त्याला भीती दाखवा, त्याला दम द्या. अहो काय बोलताव? दम दाखवा. अहो आता आमच्यातच दम उरलाय नाही तर ह्याला कुठला दम दाखवा? हा? पण महाराज मला काय म्हणायचं आहे, तुम्ही वरती- एवढं करून सुद्धा तो ऐकला नाही तर हा हे बरोबर आहे. विष्णू पेटवायला धुरी द्या, धुरी द्या. घाबरून हमकस तो नाव घेणं बंद करेल. धुरी घाल.
विस्तव पेटवा धुरी घाला, त्याच्यात तरफटाव म्हणतात त्याला. त्याला धुरीत घुसमटवून काढा. तरी पण ऐकला नाही तर. बरोबर, हे मात्र बरोबर आहे, बरोबर. त्याची कपडी उचला, हा? त्या डोंगरावर न्या, नको नको नको. तिथनं फेकून द्या. नको, नको, नको. वाटेल त्या करा, त्याच्या मुखातून नाव गेलं पाहिजे. पण महाराज मी काय म्हणतोय, एवढं सगळं करून हा प्रल्हाद ऐकला नाही तर तुमची नाईली जाणार कधी? गेली, कधी? आता गेली, आता परत नाही मी म्हणणार नाही. मला तुम्ही आराम करा, तुमच्या मुखात- आम्ही बरोबर करतो. तुम्ही त्याला आराम- दम द्या, धुरी द्या, वाटेल त्या करा. बघाच तरी आता त्याचं नाव घेतो काय बघूया तो. तुम्ही या तुम्ही काय आराम करा, आता पर्यंत आलो आहेत ना, आराम करा, आराम करा. बोला दीपक. महाराज आधी घाबरू नका, आम्ही बरोबर करू. हा, आम्ही त्याला समजावतो. आराम करा, आराम करा. बाबा देवाचं नाव घेऊ नको. त्या बाबाला देवाचं नाव घेणं आवडत नाही. त्या तर विष्णूचं तर अजिबात नाही. काय घेणार रे? तुझ्या काकाचा वैरी आहे तो विष्णू. मी विष्णूचं नाव घेणार. अरे कशाला घेणार? मला विष्णू आवडतो. काय आवडतो? तुझ्या महाराजांना आवडत नाही, आम्हाला आवडत नाही. पण मला आवडतो. तू ऐकणार नसतील तर तुला धुमी द्याव. मग काय वाटेल ते करा. बघ अजून विचार कर. मी विष्णूचं नाव घेणार. बघा शेवट सांगतोय. मी घेणार. विस्तव पेटव, विस्तव आधीच टाकू तुला. काय करायचं ते करा. हा ऐकणार नाही, मी बरोबर करतो. तू बरोबर आधी पहिली धुमी भेटव. विस्तव पेटवतो. तोपर्यंत मी ह्याला समजून घालतो, ऐकला तर बघतो. बघा हा बघतो. जातो. बरं कळलं? आता रड्या गेला विस्तार पेटवायला तुला आम्ही आता चालून टाकणार. तर पूर्वी तू जर आतापासून विष्णूचं नाव घेतलंच नाही तर मी तुला कुरकुर दे, नकोय मला कुरकुर. तुला लॉलीपॉप दे. नकोय लॉलीपॉप. हा, लॉलीपॉप पण नकोय, नकोय. तुला रसगुल्ले दे. नकोय रसगुल्ले. कसला तुला तो आणलाय का? हा? अरे मग तुला हवाय तरी काय? मला काय नकोय. मग मला माझा विष्णू आवडतो. अरे तुला आवडतो पण तुझ्या बापसाला आवडतोय. अरे तू सारखं विष्णूचं नाव घेतलंस की आम्हाला तुला बापूस नुसतं खाल्ल्यावर नुसता सोडून काढतोय तर तुला आवडत. मी विष्णूचं नाव घेणार. अरे द्यावा. अरे राड्या, अरे काय रे मेला विष्णू पेटवतोस का नाही का पाणी ओततोय? पेटवतोय पण पेटवतच नाही रे. अरे रॉकेट तिथं कोपऱ्यात ठेवलंय बघ. रोज बघतोय. मग आज तुला भेटलाय नाही. नाही. मेल्या जे पाणी पण आहे तर रॉकेट ओततोय का पाणी ओततोय काय काय मला समजत नाही. आता विष्णू पेटवतोय. अरे पेटला की नाही? अरे पेटवलाय. पेटवलाय नक्की. नक्की पेटवलाय. मिरच्या टाकले मिरच्या काय चांगली तुम्ही केली. सांगितलं माझं मला ठसकार काढा नाही. ये थांब जरा. तू ह्याला उचल. ऐकला काय? अरे ऐकतच नाही. उचल तू. सारखा म्हणतो मी विष्णूचं नाव घेणार. घेणार म्हणतोय. हा, उचल तू. उचले कट्टी. हा उचलूया. चल उचल. प्रल्हादला आपण खाल्ल्यावरनं तुम्ही चांगली दिलेली आहे. आता तो हागरा मुद्रा झालाय. आता काय ते देवाचं नाव घेणार नाही. आपण महाराजांना अरे सांगूया. तो देवाचं नाव घेल कुठे? तो गेला. गेला. आता तो परत गेला. नारायण हरी नारायण विष्णू नारायण देव नारायण ये बाबा. नारायण हरी नाम. अरे तुला आम्ही भाजलेला वरपळून काढलेलं तरी तू चांगला जिवंत. मला माझ्या विष्णूने वाचवलं. कोण विष्णूनं वाचवलं? होय. अरे आम्हाला दिसला नाही तो विष्णू. अरे बा भाजला कसं नाही? तेच म्हणतो. अरे आम्हाला नाही दिसला विष्णू आणि तू कसं काय वाचलास? मला माझ्या विष्णूने वाचवलं. बरं असू दे. आतापासून विष्णू नाव घ्यायचं नाही. चालेल. मी घेणार. अरे द्यावा. हा घेणार म्हणतोय. महाराज आमची साला काढणार. आमची साला काढणार. चल उचल याला. याला उचल, याला डोंगरावर खाली फेकून देऊया. उचल तुमचा उचल, उचल. देव नारायण हरी. Thank you.
कुलक्षा केलेला नायनाटच करून टाकलेला महाराजांना वाटोळं वाटलं गेलाय. महाराजांना सांगूया. चालतं. महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही महाराज तुमचा कुलक्षा करून टाकला. अगदी तुमचा वाटोळा केलेला आहे. हो नायनाटच महाराज हा. चालत. म्हणजे हो महाराज हो तुमचा प्रल्हाद हो काही केले ऐकना. तो सारखं हो सर्व प्रयत्न केलेले हो भूमी दिलेली मारझोड केलेली तरी काय तो विष्णूचं नाव घ्यायचा थांबच ना महाराज. आम्हाला आला राग. शेवटी धरलेली गट्टी आणि उचलून टाकलेला डोंगरावरून. आता त्याचा काय खरं नाही महाराज. काय करणार त्याला कोल्ह्या कुत्र्याने वाघाने खाल्ला नाही नाही असं महाराज. तुमचा आधी नायनाट झाला कुलक्षा झाला महाराज. काय ना महाराज काय ना काय करण्यासाठी सांगितलं तुम्हाला? मी डोंगरावर फेकून द्या म्हटलं फेकून दिलेला महाराज. दिला अरे मूर्खानो, काय त्याच्या मुखातलं नाव पुसून टाकण्यासाठी प्रयत्न करा. महाराज सर्व प्रयत्न केले आम्ही तरी काय करणार महाराज. आम्हाला आला राग किती सांगायचं महाराज त्याला. पण महाराज अखेर त्या चांडाळानं डाव साधला. साधा महाराज. पण महाराज त्याला मारण्यासाठी नाना प्रयत्न केले, पण तो चांडाळ अखेर माझ्या मुलाच्या मुखात येऊन बसला. महाराज कशासाठी केला होता अट्टास? त्रिभुवनावरती दैत्य कुळाचा झेंडा रोवणं. कुणासाठी? कुणासाठी हे राज्य? कुणासाठी हे राज सिंहासन? महाराज आता हे तुमचं राज सिंहासन तुमची राजगादी आता माझ्या नावावर करा महाराज. अरे चांडाळानो, जगावरती राज्य दैत्य कुळाचं असावं यासाठी काय केलं नाही? हिरण्यकश्यप जगावर राज्य करणारा अलौकिक सम्राट स्वतःच्या राज्याचा वारसी, स्वतःच्या हाताने नष्ट करणारा पापी हिरण्यकश्यप, तू कसला सम्राट? तू बाटगुल आहेस, बाटगुल. तुला वरदान मिळाले जगावर राज्य करण्यासाठी, हायस तरी कोण समोर ये. स्वतःची वंशवळ फुटण्यासाठी. समोर ये समोर ये. हिरण्यकश्यप, आठव तुझ्या पापाची मालिका, तुझ्या पापाचा घडा आता भरला आहे. कोण आहे हा? अरे चंडळा माझ्या समोर ये. महाराजांच्या अमरात अमर कोणी मारू शकत नाही त्याला. मला कोणी हे मारू शकणार नाही. अरे समोर आहे समोर. हा विष्णू आहे. कोण विष्णू? लपून बोलतो आहे. देवनारायण पावला कोण आहे? हा तुमचा प्रल्हाद आहे. काय केलं होतं तुम्ही? डोंगरावर फेकलं होतं.
कसा आला तो कसा आला तो तुम्हीच त्याला विचारला. जोंधळानो माझ्याशी मी खेळताय. लपाछपी नाही केली माझी. तो खरोखर मारला आणि त्याला फेकून दिला होता. तुम्ही पाहिजे तर त्यालाच विचारा. ती गट्टी उचलली डोंगरावर फेकलेली. आता कसा नाम आलाय आम्हाला माहित नाही. तुम्ही विचारा बोलो दीपक, या दोघांनी तुला कुठे लपवून ठेवलं होतं? लपून नाही महाराज. या दोघांनी तुला कुठे लपवून ठेवलं होतं? मला या दोघांनी डोंगरावरून खाली फेकलं. मग मला विष्णूने गरुडावर त्यानं सोडलं. मग मी असं नाराज झालो. बघा बघा महाराज, आम्ही याची गट्टी उचलली फेकून. हा, त्याचा विष्णू नारायण तिथं आला, ह्याला उचललं आणि हिथं आणून सोडलं आणि हा असा चालत आला. अरे, हा, झोपता. तो विष्णू तिथं आला, तुझे डोळे फुटले होते. आम्ही त्याला बघितलंच नाही महाराज. त्याला दिसला आणि तुम्हाला दिसलं नाही. बरोबर माझा आम्हाला दिसलाच नाही. त्याला कसा दिसला त्याला माहिती महाराज. ए, कोण हो दीपक? हो सपस. हो महाराज, हा तुमचा पोर आहे ना? असू नाही. जो माझा आदेश पाळणार नाही तो माझ्या कुळातला असू दे, वंशातला असू दे. मला सांग, कोणी आणलं तुला इथे? कुठे भेटला तुला विष्णू? मला डोंगरावरून खाली फेकलं. मग माझ्या विष्णूने गरुडावर त्यानं सोडलं. मग मी असं नाराज झालो. बघा सांगतो बघा तुमची टिंगल करतोय बघा महाराज. बापाची ठिकाण करतोय. खरं बोल, या कविता विष्णू आलाय? माझा विष्णू पुढे आहे, मागे आहे, तिकडे. मला खरंच माझा विष्णू आहे. कणा बोलतो आहे महाराज. माझी तलवार जर एकदा उठली तर माझ्या कुलातला कुलदीपक असू दे, नाहीतर वंशाचा दिवा असू दे, मी कदापि मागे हटणार नाही. खरं बोल. हो खरं बोल ना. खरं विष्णू आहे इथं आलाय? आहे, या खांबात सुद्धा आहे. हाक मारत येईल बाहेर. ह्याच्या विष्णूला हात. अरे कार्त्य, नाही तर लाच मारतो. फक्त तारणा दुष्ट माझा मृत्यू. आमच्या अरे मूर्ख, मला कदापि मृत्यू येणार नाही. मला तसं वरदान मिळालं आहे. देव, दानव, मानव, पशु पक्षी यांच्यापासून मला कदापि मृत्यू येणार नाही. मला आठव तुझे ते वरदान. ना देव, ना दानव, ना पशु, ना मानव, ना रात्री, ना दिवसा, ना घरात, ना घराबाहेर. तुझा मृत्यू भाग्यवान नरसिंह विष्णू नारायण. विष्णू नारायण आहे. तू कितीही अवतार झालास. हिरण्यकश्यप,
ठिकाणी आमचा कार्यक्रम संपला असा मी जाहीर करतो. आपण शेवटपर्यंत सहकार्य केल्याबद्दल वरती सूर्य उगवला आणि त्या सूर्याने प्रकाश दिला साऱ्या जगाला आणि त्या सूर्याने प्रकाश दिला साऱ्या जगाला. युट्यूबला बघितलं नाही चांगला व्हिडिओ सेंड करावा लागेल जाणार नाही इथेच बघणार की तिकडे बघणार मुंबई साईडला बघणार ना मुंबईला बघणार ना